नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक योगेश बोबडे OLS एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहोत. मित्रांनो, महा TET 2021 या परीक्षेचा अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही येऊन पोहोचले आहेत. तुम्ही आतापर्यंत मागील सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलेलाच असेल, परंतु त्याला अनुषंगून संभावित प्रश्न कसे असू शकतात याची तयारी आपण या व्हिडिओच्या सिरीजमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण सर्व विषयांच्या संभावित प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. पर्टिक्युलर ह्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाबद्दल बोलू. तर गणित या विषयाबद्दल बोलताना बघा, TET या परीक्षेसाठी 2013 पासून 2019 पर्यंत जेवढे काही प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा थोडासा सखोल अभ्यास करून ते नेमकं कोणत्या टॉपिकवर विचारले आहेत, त्यांची डिफिकल्टी लेवल किती होती, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आम्ही काही संभावित प्रश्न तयार केले आहेत आणि त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सुरू करू मित्रांनो गणितातील संभावित प्रश्नांचा सराव. तर उदाहरण नंबर 1. तर बघा, खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती ते सांगा. प्रश्न आहे बघा मित्रांनो जोडमूळ संख्यावरती. तर जेव्हा तुम्ही सराव केला असेल मागील प्रश्नपत्रिकेचा, तुमच्या निदर्शनास आलंच असेल की जोडमूळ आणि त्याचप्रमाणे सहमूळ हे जे दोन संख्यांचे प्रकार आहेत याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत. तर जोडमूळ आणि सहमूळ, आपण पहिले जोडमूळ हा प्रकार काय असतो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय ते बोलून घेऊ आणि त्यानंतर सहमूळ बद्दल थोडीशी चर्चा करू. तर खालीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती. बघा, नावातच आहे जोडमूळ म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या. अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फरक हा 2चा असेल आणि त्यांच्यामध्ये काय म्हणू आपण एक संयुक्त संख्या असेल. दोन्ही संख्या कशा पाहिजे, मूळ पाहिजे. मग यासाठी तुम्हाला किमान 200 पर्यंत मूळ संख्या पाठ असणं गरजेचं आहे. तर बघा, जसं मी पर्याय बघतोय 147 आणि 149 यापैकी 147 ही जी संख्या आहे ही मूळ नाहीये. त्यानंतर बघा 137 139 या दोन्ही संख्या या मूळ संख्या आहेत. त्यानंतर पर्याय तिसरा 177 व 179 यापैकी 177 ही संख्या मूळ नाही. त्यानंतर बघा 127 व 129 यापैकी 129 ही संख्या मूळ नाही. मग पर्याय राहिला कोणता बघा मित्रांनो, बी मध्ये बघा 137 आणि 139 या दोन्ही कोणत्या संख्या आहेत, मूळ संख्या आहेत आणि त्यामध्ये फरक किती झाला, 2. तर जोडमूळसाठी मग आपण काय म्हणणार की त्या दोन्ही कशा संख्या पाहिजे, बघा मूळ संख्यांची ती जोडी असते आणि ज्यामध्ये फरक कितीचा पाहिजे, तर 2चा पाहिजे मित्रांनो. आपल्याला फरक मूळ संख्याची जोडी ज्यामध्ये 2चा फरक, याला आपण काय म्हणतो, ती जोडमूळ संख्याची जोडी आहे. तर या प्रश्न एकदम सोपा आहे. 200 पर्यंत जर तुम्ही मूळ संख्या पाठ केल्या, 1 ते 100 पर्यंत बघा मित्रांनो 8 जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत आणि त्यानंतर 101 पासून 200 पर्यंत ज्या काही मूळ संख्या आहे त्याच्यामध्ये 7 जोडमूळ संख्येच्या जोड्या फक्त, आणि 7 पैकी एक तर आपण इथं बघितलेलीच आहे. तर मूळ संख्या व्यवस्थित पाठ करून घ्या, या प्रश्न उत्तर तुम्हाला नक्कीच येईल. त्यानंतर बघा सहमूळ बद्दल आपण बोलू. जोडमूळ आणि सहमूळ मध्ये बघा फरक आहे. इथं काय म्हटलं आपण, मूळ पाहिजे आणि फरक 2चा पाहिजे. मात्र सहमूळ मध्ये तसं नसतं. सहमूळ ही कोणत्याही दोन संख्यांची जोडी असू शकते, म्हणजे नैसर्गिक असू शकतात, सम विषम मूळ संयुक्त कोणत्याही असू शकतात. त्यांच्यामध्ये सामायिक अवयव नसला पाहिजे, नसला पाहिजे. जसं की बघा, मी दोन संख्या लिहितो, 7 आणि 15. या दोन संख्या कोणत्या झाल्या, सहमूळ संख्येची जोडी झाली. आता कारण काय, 7 या संख्येला फक्त कशाने भाग जातो, 7नेच, आणि 15ला 7ने भाग जात नाही. दोघांमध्ये सामायिक अवयव नाही. हा 15ला कशाने भाग जातो मित्रांनो, 15ला 3ने भाग जातो, 5ने भाग जातो आणि आपण काय म्हणू 15ने भाग जातो. पण यापैकी कोणत्याच संख्येने 7ला निशेष भाग जात नाही. त्यामुळे 7 आणि 15 ही काय झाली, सहमूळ संख्याची जोडी झाली. तर समजलं मित्रांनो, जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या. पुढील काही प्रश्नामध्ये आपण सहमूळ संख्येवरचे जे आधारित प्रश्न सुद्धा बघून घेऊ. चला पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढचा प्रश्न आहे, 28 या त्रिकोणी संख्येच्या पुढील 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. मित्रांनो काय विचारलंय बघा, 28 या त्रिकोणी संख्येच्या पुढील 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल, ही जी त्रिकोणी संख्या आहे कोणती, 28, हिचा आपल्याला सर्वप्रथम पाया शोधावा लागेल आणि त्यामध्ये मग आपल्याला फक्त काय करायचे, पुढील 5वी म्हटलंय म्हणून काय करायचंय, +5. तर मग कोणत्याही त्रिकोणी संख्येचा, दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया शोधण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं, त्या संख्येची दुप्पट करावं लागते. म्हणजे दिलेली संख्या बघा 28 होती, 28 ची दुप्पट, 28 दुने काय झाले 56, आणि ह्याच्या अगोदरच्या पूर्णवर्ग संख्येचं जे काही वर्गमूळ असेल ते असतं या त्रिकोणी संख्येचा पाया. मग बघा 56च्या अगोदरची पूर्णवर्ग संख्या आहे 49 आणि 49चं वर्गमूळ येतं मित्रांनो 7. म्हणजे 28 या त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला, तर 7. आपल्याला विचारलंय या त्रिकोणी संख्येच्या पुढील 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया, म्हणून आपल्याला काय करायचंय, फक्त 28 याचा जो काही पाया आलेला आहे
याच्यामध्ये पुढील 5 म्हणलं म्हणून काय करायचंय अधिक 5, 7 आणि 5 किती झालं 12. प्रश्न उत्तर काय झालं आपलं पर्याय डी. पर्याय डी ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर आलेलं आहे 12. बघा या प्रश्नामध्ये पुढील तिसरी विचारलं असतं तर आपण काय केलं असतं मध्ये का 7 मध्ये 3 मिळवले असते, 7 आणि 3 किती झाले 10. मागील विचारलं असतं तर 7 मध्ये ती संख्या काय केली असती वजा केली असती. तर सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं दिलेल्या त्रिकोणी संख्येचा काय काढावा लागतो पाया शोधावा लागतो. आणि पाया कसा शोधतो आपण तर ज्या दिलेली त्रिकोणी संख्या आहे त्याची काय करावं लागते आपल्याला दुप्पट करावं लागते आणि दुपटीच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या याचं काय घ्यावं लागतं वर्गमूळ. हा काय असतो दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया. आणि मग त्यावरून आपल्याला पुढील 5वी 7वी 4थी कोणती विचारली असेल ते आपण तिथे शोधू शकतो. इथं लक्षात घ्या तुम्ही आपल्याला पुढील 5व्या त्रिकोणी संख्येचा काय विचारला होता पाया, म्हणून आपण हे उत्तर कुठपर्यंत इथपर्यंतच काढलं. याच्याऐवजी जर असं विचारलं की 28व्या त्रिकोणी संख्येच्या पुढील 5वी त्रिकोणी संख्या किती तर आपल्या समोर बघा पाया आलेला आहे 12. मग हे पाया झाला परंतु त्रिकोणी संख्या जर विचारली असती तर आपल्याला पुन्हा 12ची काय करावी लागली असती त्रिकोणी संख्या काढावी लागली असती. जे की तुम्हाला माहितच आहे 12ची त्रिकोणी संख्या कशी काढणार आपण 12 गुणिले 13 भागिले 2. मग यावरून आपण 12ची त्रिकोणी संख्या ही काढू शकतो. चला त्रिकोणी संख्येनंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळू. पुढील प्रश्न असा आहे 2 गुणिले 5चा घातांक वजा 2 अशी स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या संख्येत आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो 2 गुणिले 5चा घातांक वजा 2 या क्रियेचं नेमकं उत्तर काय ते आपल्याला सर्वप्रथम शोधावं लागेल. आणि त्याचं जे काही उत्तर येईल ते आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी नेमकं कोणत्या संख्येमध्ये आहे ते आपलं प्रश्नाचं उत्तर राहील. तर स्थानिक किंमत आपल्याला शोधायची आहे. प्रत्येक अंकाच्या दिलेल्या संख्येमध्ये 2 किमती असतात स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. जी तिच्या स्थानानुसार बदलते तिला स्थानिक किंमत म्हणतो आणि जी संख्येची मूळ किंमत असतो तिला आपण काय म्हणतो दर्शनी किंमत. तर सर्वप्रथम आपण हा जो दिलेली आपल्याला क्रिया याची किंमत शोधू. आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो 2 गुणिले 5चा घातांक वजा 2. तर बघा घातांक किती दिलाय 5चा वजा 2. घातांकाचे नियम माहित असतील तर बघा घातांकाचा जर आपण अंश आणि छेदामध्ये अदला बदल केली तर घातांकाचं चिन्ह काय होतं बदलतं. हा अशा प्रकारचा नियम तुम्ही बघितला असेल a चा घातांक m हा जर आपण छेदामध्ये पाठवला तर त्याचा घातांकाचं चिन्ह काय होतं बदलतं तो होतो वजा m. मग इथं बघा 5चा घातांक किती वजा 2 याला जर आपण छेदामध्ये पाठवलं तर तो काय होणार आहे 5चा घातांक 2 प्लस 2 होईल. 5चा घातांक प्लस 2 हे आपल्याला माहितच आहे म्हणजे 5चा काय झाला तो वर्ग म्हणजे 2 छेद किती झाला मित्रांनो 25. मग 2 छेद 25 याचं का आपल्याला काय करायचं याला सिम्प्लिफाय करायचं आहे. हा भागाकार आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर 25 एक 25 2 ला भाग जाणार नाही. मग आपण काय सर्वप्रथम काय घेणार दशांश चिन्ह घेऊ. एक दशांश चिन्ह घेतलं म्हणजे आपण काय घेणार 0. पुन्हा भाग जाणार नाही म्हणजे पुन्हा एक 0 आणि इथे एक 0. मग आता होईल बघा 25 8 200 म्हणजे ही जी काही आपल्याला संख्या दिलेली होती याचं उत्तर काय आलं मित्रांनो 0.08. मग अशी स्थानिक किंमत असणारा अंक नेमकं कोणत्या संख्येत येतो आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे कोण असणार आहे तो 8 असणार आहे. तर बघा चारही पर्याय बघा चारही पर्यायामध्ये 8 ही संख्या तुम्हाला दिसेल. पहिला पर्याय बघा याच्यामध्ये जे 8 आहे याची स्थानिक किंमत आहे 0.08 म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर पहिलंच आहे ए 9.487. उर्वरित पर्यायामध्ये 8 ची स्थानिक किंमत किती असेल ते पण आपण शोधू. या पर्यायामध्ये जे 8 आहे याची स्थानिक किंमत असणार आहे 0.8. त्यानंतर जो तिसरा पर्याय असणार आहे पर्याय सी याच्यामध्ये 8 ची जी स्थानिक किंमत असणार आहे ती असणार आहे 0.008. आणि त्यानंतर पर्याय डी याच्यामध्ये 8 ची स्थानिक किंमत किती असणार आहे फक्त 8 ही त्याच्या स्थानावरून ठरते. आता दर्शनी किंमत जर बोलायचं झालं तर ए मध्ये असेल किंवा बी मध्ये सी मध्ये डी मध्ये चारही पर्यायामध्ये ह्या ज्या 8 ची दर्शनी किंमत ही 8च राहणार आहे. दर्शनी किंमत ही काय असते मूळ किंमत असते. आणि दर्शनी किंमतवर जनरली प्रश्न विचारले जात पण नाही. कशावर विचारला जातात स्थानिक किंमतवर. तर व्यवस्थित समजून घ्या. सर्वप्रथम या प्रश्नामध्ये काय करावं लागतं आपल्याला जो काही दिलेला आपल्याला क्रिया आहे ती पूर्ण करायची त्यावरून एक किंमत शोधायची आणि ती किंमत दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे ते फक्त आपल्याला शोधायचं आहे. वळू पुढच्या प्रश्नाकडे. 7 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 231 आहे तर त्यातील पहिल्या व चौथ्या संख्येची बेरीज किती. बघा कोणत्या संख्या 7 क्रमवार विषम संख्या. बघा क्रमवार संख्यांबद्दल जर बोलायचं झालं तर क्रमवार संख्यांची सरासरी जी असते ती त्यांच्या बरोबर मधली संख्या असते. क्रमवार संख्यांची सरासरी काय असते त्यांच्या बरोबर मधली संख्या असते. सरासरीलाच आपण अजून एका नावाने ओळखतो मध्यमान. या शब्दावरून थोडंसं लक्षात येईल मध्यमान बरोबर कोणती संख्या मधली संख्या. मग आपल्याला काय करावं लागेल प्रथम या 7 ज्या विषम संख्या दिलेल्या आहे
यांचा आपल्याला काय शोधावं लागेल मित्रांनो, सरासरी शोधावं लागेल. आणि ती सरासरी काय असेल, त्यांच्या बरोबर मधली संख्या. आपल्याला किती लागतात, बरोबर 7 लागतात. मग मधली मिळाली तर आपण डावीकडच्या 3 आणि उजवीकडच्या 3 अशा टोटल 7 शोधू आणि प्रश्नामध्ये जे विचारलंय त्या प्रश्नाचं उत्तर देऊ. तर सर्वप्रथम आपण सरासरी शोधू. सरासरी किती येणार आहे मग यांची, 231. किती संख्याबद्दल बोलताय बघा, 7. मग 7 ने आपल्याला 231 ला भाग द्यायचा आहे. तर 7 एक 7, 7 त्रिक 21. किती बाकी उरली, 2. पुन्हा 7 त्रिक 21. म्हणजे यांची सरासरी किती आली मित्रांनो, 33. 33 ही स्वतः सुद्धा काय आहे, विषम संख्या आहे, जसं की आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. म्हणून आपल्याला ज्या 7 संख्या ते बोलताय त्यापैकी एक संख्या कोणती असणार आहे, 33, जी की बरोबर मधली. आता आपल्याला किती पाहिजे, अजून 6 पाहिजे. तर आपण उजवीकडे 3 आणि डावीकडे 3 लिहिणार. तर असं लिहित जाईल. इकडे काय घेणार आपण, 31. त्यानंतर इकडे काय घेणार आपण, 35. त्यानंतर इकडे काय घेणार आपण, 29. त्यानंतर इकडे घेणार आपण 37. त्यानंतर इकडे घेणार आपण 27 आणि इकडे सर्वात शेवटीची घेणार आपण 39. ह्याच त्या 7 विषम संख्या आहे ज्यांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, 231. यापैकी आपल्याला काय म्हटलंय मित्रांनो, पहिल्या आणि चौथ्या संख्येची बेरीज किती. तर पहिली संख्या आहे 27 आणि चौथी संख्या किती आहे, 33. या दोघांची फक्त आपल्याला इथं बेरीज विचारली. तर बघा 27 अधिक 33 यांची जर बेरीज केली आपण तर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला, 60. 60 पर्याय कोणता आहे, पर्याय सी. पर्याय सी 60. तर अशा प्रकारे आपण क्रमवार संख्येची जर आपल्याला बेरीज दिली तर त्या संख्या शोधू शकतो आणि त्या संख्यामधून आपल्याला जे काय विचारलंय ते शोधू शकतो. या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं होतं, पहिल्या आणि चौथ्या संख्येची बेरीज किती. तर वेगवेगळा प्रश्न असू शकतो, पहिल्या आणि 6व्या संख्येची बेरीज किती. हा, जर इथं 33च्या ऐवजी उत्तर जर 32 आलं असतं तर मग आपण काय केलं असतं, कारण 32 तर ही काही विषम संख्या नाही. 32 ही कोणती संख्या आहे, समसंख्या. मग तुमचं 32 हे उत्तर केव्हा येईल माहितीये का, जेव्हा ह्या संख्या म्हणजे एकदा किती बोलले आपल्याला, 7. या संख्यांची जी काही संख्या असेल ती कशा संख्या स्वरूपात असेल, सम स्वरूपात असेल. म्हणजे एकतर या संख्यांची किती असेल, 4 असेल किंवा 6 असेल किंवा 8 असेल किंवा 10 अशा प्रकारे असेल तर मग या प्रश्नाचं उत्तर काय होतं, वेगळं येतं. मग आपण असं समजू की त्या कोणत्या दिलेल्या आपल्याला, 6 विषम संख्या असेल आणि त्यांची आपली सरासरी किती येऊन गेली, 32. मग आता 32 वरून आपल्याला त्या 6 विषम संख्या कोणत्या त्या शोधायच्या होत्या. मग 32 वरून आपण कसं शोधणार, तर 32च्या पहिले एक घेऊन टाका 31 आणि 32च्या नंतरची घेऊन टाका एक 33. ह्या झाल्या 2 विषम संख्या. आपल्याला किती लागतात मित्रांनो, 6. तर मग लगेच त्याच्या अगोदरची एक 29 आणि एक किती झाली, 27. त्यानंतर याच्या पुढची किती झाली, 35 आणि किती झाली, 37. मग ह्या त्यात 6 विषम संख्या असेल क्रमवार ज्यांची सरासरी किती येणार आहे, 32. तर बेरीज काय असेल ते आपण उदाहरणामध्ये बघू. अशा प्रकारे आपल्याला क्रमवार संख्यांची बेरीज दिली असेल तर त्यावरून संख्या शोधता येतात. काय करतो आपण, सर्वप्रथम आपण त्यांची सरासरी शोधतो. सरासरी हीच त्यांच्या बरोबर मधली संख्या असते. आपल्याला जेवढ्या काही संख्या विचारल्या, 7 विचारल्या असेल, 5 विचारल्या असेल, 9 विचारल्या असेल, त्या सर्वप्रथम आपण लिहून घेतो आणि मग सर्वात शेवटी प्रश्नाचं उत्तर, पहिल्या व चौथ्या संख्येची बेरीज किती, ही पहिली संख्या त्यानंतर ही चौथी संख्या यांची बेरीज किती, उत्तर आलं मित्रांनो 60. पर्याय सी हा या प्रश्नाचं उत्तर काय होतं, बरोबर. पुढील प्रश्न बघू. के अधिक 3/4 ही एक समसंख्या आहे, तर हिच्या समोरील तिसरी विषम संख्या कोणती. म्हणजे बघा, संख्येच्या मागील पुढील संख्या, या टॉपिकला आपण काय नाव देऊ, संख्येच्या मागील पुढील संख्या. म्हणजे कधी आपल्याला समसंख्या देतात तिच्या समोरची विषम विचारतात, कधी सम देतात तिच्या समोरची सम विचारतात. असं थोडंसं उलट सुलट चालू असतं सम आणि विषम मध्ये. तर याच्यासाठी बघा 2 सूत्र मी बनवून घेतलेले, ते सूत्र एकदम व्यवस्थित बघून घ्या आणि त्याला आधारितच आपण हा प्रॉब्लेम एकदम ॲक्युरेट सोडून घेऊ. तर सूत्र असं आहे, जर संख्या प्रकार हा जर सारखा राहिला, म्हणजे मला काय म्हणायचंय बघा, दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या ही जर सेम असेल. आपल्या उदाहरणामध्ये बघा, दिलेली संख्या कोणती आहे, सम, आणि विचारली कोणती आपल्याला, विषम. म्हणजे इथं संख्या प्रकार सारखा आहे का, नाही. इथं संख्या प्रकार बदलला. त्याचं सूत्र आपण इथं लगेच बघू. संख्या प्रकार जर सारखा असेल तर आपल्याला जी काही संख्या विचारलेली त्या संख्येचं उत्तर येतं बघा. जी संख्या आपल्याला दिलेली आहे, दिलेली संख्या अधिक वजा. आता अधिक आणि वजा ही दोन्ही चिन्ह का घेतली, तर आपल्याला जर समोरची संख्या शोधायची असेल तर हे अधिकचं चिन्ह वापरायचं, आणि आपल्याला जर पाठीमागची संख्या शोधायची असेल तर कोणतं चिन्ह वापरायचं, वजाचं. आपल्याला किती विचारली बघा, जेवढी विचारली असेल तेवढी. म्हणजे आपल्याला इथं काय घ्यायचंय, विचारलेला क्रमांक. इथं काय घ्यायचं मित्रांनो, विचारलेला क्रमांक, आणि याचा गुणाकार करायचा आपल्याला 2 सोबत. हा सूत्र तुमचा तयार होतो दिलेले दोन्ही संख्या प्रकार सारखे असेल तर, म्हणजे दिलेला आणि विचारलेला. संख्या प्रकार जर वेगवेगळे असतील, दिलेला वेगळा आणि विचारलेला वेगळा, ह्या दोघांमध्ये जर आपण काय म्हणू, भिन्नता असेल, सम दिली असेल आणि विषम विचारले असेल, तर मात्र या सूत्रामध्ये
सूत्र सेम राहतं, सर्वात शेवटी काय येतं, फक्त एक -1 येतो, -1 येतो. बघा सूत्र असं तयार होतं आपलं, जी काही दिलेली संख्या आहे ती दिलेली संख्या लिहून घेऊ आपण सर्वप्रथम, त्यानंतर अधिक आणि वजा. अधिक आणि वजा लिहिण्याचं कारण समोरच्यासाठी अधिक, पाठीमागच्यासाठी वजा, विचारलेला क्रमांक, त्यानंतर गुणिले 2 आणि या सर्वांमधून आपल्याला काय करावं लागणार आहे, -1 करावं लागेल. काय करावं लागणार आहे, -1. हे आपलं काय सूत्र तयार होतं, जर संख्या प्रकार वेगळा असेल तर या अशा प्रकारचं सूत्र तयार होतं. प्रश्नाकडे वळू. आपल्याला बघा ही जी संख्या आहे दिलेली, ही कोणती संख्या सांगितलेली आहे, सम, आणि हिच्या समोरची तिसरी कोणती विचारली आपल्याला, विषम. तर म्हणजे संख्या प्रकार काय झाला, वेगळा. तर या सूत्राचा आपण वापर करू. बघा दिलेली संख्या कोणती मित्रांनो, k+3/4 लिहिलं. अधिक आणि वजा कधी समोरचे म्हणले म्हणजे काय घ्यायचं आपल्याला, अधिक. एकदम सोपं आहे. त्यानंतर काय घ्यायचं बघा, ब्रॅकेट सुरुवात करायची. विचारलेला क्रमांक किती विचारली आपल्याला, तिसरी, तर 3 घेणार आपण. 3 सोबत काय करणार, गुणिले 2 लगेच घेऊन टाकणार. त्यानंतर हा ब्रॅकेट काय करून टाकायचा, क्लोज करून टाकायचा. आणि संख्या प्रकार काय असा इथं वेगवेगळा आहे, सम आणि तो कोणता आहे, विषम. म्हणून आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, -1 करावं लागणार आहे या कॅल्क्युलेशनच्या बाहेर. मग बघा आपण आता याला पूर्ण करू. k+3/4 अधिक 3 दुने किती होणार आहे बघा, 6. 6 - 1. बघा ही दोन्ही 6 आणि 1 या दोन्ही कशा संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे. आणि ही जी संख्या आहे ही कशी आहे, अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक. यांची क्रिया कंप्लीट करून घेऊ. k+3/4 काय उत्तर इकडं, +5. मग आता यांची बेरीज करताना आपल्याला 5 ला काय करावं लागेल, काहीतरी छेद पकडावं लागेल. छेद किती घेऊ आपण, 5 ला 1. तर छेद 1 घेतला आपण 5 ला की आपलं एक तिरकस गुणाकार पद्धतीने याला काय करता येईल, आपल्याला सोडवता येतील. तर मग बघा k+3 गुणिले 1 म्हणजे काय होईल, फक्त k+3. त्यानंतर 4×5 = 20 आणि छेदामध्ये 4×1 = 4. मग आता इथं 3 आणि 20 ची काय होईल, बेरीज, k+23/4. हेच आपल्या दिलेल्या प्रश्नाचं काय आलं मित्रांनो, उत्तर आलेलं आहे. की आपल्याला k+3/4 याच्या समोरची कोणती विचारली होती, तिसरी विषम संख्या विचारली, k+23/4. कोणता पर्याय आपला, k+23/4. तर पर्याय आहे तो आपला बी. बी ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे, बरोबर. तर हा प्रश्न सोडवताना या दोन सूत्रांचा वापर मित्रांनो आपल्याला करायचा आहे. तर व्यवस्थित ती दोन्ही सूत्र लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 96. आता यामध्ये बघा 272 ही संख्या 143 वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणती संख्या येईल. आपल्याला जेव्हा एखाद्या क्रियेच्या एकक स्थानचा हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा आपल्याला ती क्रिया पूर्ण करण्याची गरज नसते. हा प्रश्नाचा नेमका आपण अर्थ समजून घेऊ की काय विचारलंय आणि अजून कोणत्या पद्धतीने याला विचारतात. आपल्याला प्रश्न असा विचारलाय की 272 ही संख्या जी आहे ही किती वेळा घ्यायची आपल्याला, 143 वेळा. म्हणजे 272 गुणिले 272 गुणिले 272 असं किती वेळा घ्यायचं आपल्याला, 143 वेळा. याचाच अर्थ काय होतो की 272 चा घातांक किती, 143. असा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर बघा हा जो प्रश्न आहे असा विचारतात आपल्याला, 272 ही संख्या 143 वेळा घेऊन, किंवा 272 या संख्येवरती बघा घातांक लिहितात 143 आणि मग विचारतात की या संख्येच्या विस्तारित रूपात एकक स्थानी कोणता अंक येईल. एकक स्थानचा अंक शोधण्यासाठी या प्रश्नामध्ये वेळा असेल किंवा या प्रश्नामध्ये घातांक असेल, त्याला काय करायचं आपल्याला, 4 ने भाग द्यायचा आहे. मग 143 या संख्येला आपल्याला कितीने भाग द्यायचा मित्रांनो, 4 ने भाग द्यायचा आहे. आणि जी काही बाकी असेल ती आपल्याला लागते. मग बाकी शोधू फक्त आपण इथं बघा, 4×1 = 4, 4×3 = 12. किती बाकी उरली, इथं 2 उरली. पुन्हा 4×5 = 20. किती बाकी उरली मित्रांनो, 3. तर हे आपल्याला पाहिजे, काय पाहिजे आपल्याला, बाकी. म्हणजे आपल्याला काय करायचंय, जितक्या वेळा म्हटलं असेल तो किंवा जो काही घातांक दिलेला आहे तो, या दोघांपैकी जी काही प्रश्नामध्ये विचारलं असेल त्याला काय करायचं आपल्याला, 4 ने भाग द्यायचा आहे. आणि त्यानंतर जी काही बाकी उरणार आहे तर भागाकार हा अशा पद्धतीने द्या किंवा अशा पद्धतीने द्या. बाकी शोधण्यासाठी तुम्ही दोघीपैकी कोणत्याही पद्धतीने देऊ शकता. आपल्याला काय लागते, बाकी. बाकी किती उरली आहेत, 3. आपल्याला काय विचारलंय, एकक स्थानचं कोणतं आहे. तर एकक स्थानी किती होते बघा, 2. तर 2 चा किती वेळेस गुणाकार करायचा आपल्याला, 3 वेळेस. म्हणजे 2 चा आपण काय करतोय मित्रांनो, तिसरा घातांक काढतोय. तर 2 चा तिसरा घातांक बघा, 2×2 = 4, 4×2 = 8. आणि 8 या संख्येच्या एकक स्थानी किती असणार आहे, 8च असणार आहे. मग म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं किती येणार आहे, 8. पर्याय सी हा काय असेल या प्रश्नाचं उत्तर, पर्याय सी. मग बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं 4 नेच भाग का दिला. तर बघा संख्या कोणती असेल,
2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5, 6 कोणती असेल, हिचा जो घातांक आपण काढतो म्हणजे घातांक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, असे घातांक काढताना संख्येचे 4-4चे गट पडतात. म्हणजे 4 संख्येनंतर त्याच्या एकक स्थानचा अंक काय होतो, पुन्हा पुन्हा रिपीट होतो. म्हणून आपण त्याला काय केलंय, 4 ने भाग दिलाय. तर बघा या अशा प्रकारचा प्रश्न. त्यानंतर याच्या पुढील प्रश्नाचा आपण चर्चा करू. प्रश्न क्रमांक 97 बघितल्यावर लक्षात येईल तुमचा की हा प्रश्न कोणत्या टॉपिकवर आहे, रोमन संख्या. रोमन संख्यामध्ये मित्रांनो तुम्ही काय करायला पाहिजे, सर्वप्रथम 50 पर्यंतच्या ज्या काही रोमन संख्या असेल त्या कशा प्रकारे लिहिल्या जातात याच्याबद्दल एकदम व्यवस्थित अभ्यास करून घ्या. आणि त्यानंतर जे काही आपण म्हणू की राऊंड फिगर आहे, जसं की समजा 100 असेल, 150 असेल, 200 असेल, 500 असेल किंवा 1000 असेल, यांना नेमकं रोमन संख्यामध्ये कसं लिहिलं जातं हे फक्त समजून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला त्यांच्या काय करावं लागतात, क्रिया करावं लागतात. तर इथं आपण डायरेक्ट रोमन संख्याची तर क्रिया करू शकत नाही. आपण काय करायचं, सर्वप्रथम त्या रोमन संख्यांना आपल्या देवनागरी संख्येमध्ये आपल्याला ज्याच्या रेग्युलर ज्याची सवय त्याच्यामध्ये लिहून घ्यायचं, त्यांची क्रिया करायची आणि मग पुन्हा पर्यायपैकी उत्तर आपल्याला शोधायचंय. तर सर्वप्रथम बघा सी, सी म्हणजे किती असतं रोमन संख्यामध्ये, सी म्हणजे असतं बघा 100. त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह आहे, पुढे कोणतं आहे बघा यल, यल म्हणजे रोमन संख्यामध्ये किती असतात बघा 50. त्यानंतर भागिले व्ही, हा सर्वांच्या ओळखीचा आहे, व्ही म्हणजे किती असणार आहे मित्रांनो 5. छेदामध्ये काय घेतलं बघा व्ही, व्ही म्हणजे किती असणार 5. कंसाची सुरुवात केलेली आहे डी, तर डी म्हणजे असतं मित्रांनो 500, डी म्हणजे किती असतं 500. आणि 500 ला पुन्हा भागिले किती दिलंय यल, यल म्हणजे पुन्हा किती आहे 50. तर ह्या क्रिया फक्त आपल्याला काय करायच्या आहे, पूर्ण करायच्या आहे. कंचे भागू बेवा आपण जे म्हणतो बॉड मास, बॉड मासचे जे काही नियम आहेत त्या नियमांना धरून आपल्याला काय करायचे, फक्त ही क्रिया पूर्ण करायची आहे. तर मी ती कंप्लीट करतो. बघा इथं काय होईल, हा शून्य कटेल, 5 1 5, 5 10 50 आणि मग 5 आणि 10चा गुणाकार किती होईल, पुन्हा 5 10 50. वरती बघू मित्रांनो, इथं काय होईल बघा 5 1 5, 5 10 50 आणि 100 गुणिले 10 म्हणजे किती उत्तर येईल इथं 1000. 100 गुणिले 10 म्हणजे उत्तर किती येईल आपलं 1000. आणि याला आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर 0 0 कॅन्सल, 5 1 5, 5 दुने 10 आणि 0 0. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं काय आलं, तर 20 आलं. परंतु प्रश्न रोमन संख्येचा आहे म्हणून पर्याय सुद्धा कशामध्ये असणार आहे, रोमन संख्यामध्ये. 20 आलंय तर 20 ला रोमन संख्यामध्ये कसं लिहितात, तर 2 10 म्हणजे एक्स आणि एक्स, 2 10 एक्स आणि एक्स. असा कोणता पर्याय आपला, पर्याय ए डबल एक्स, आपण त्याला काय म्हणू 20. तर या प्रश्नाचं उत्तर आलेलं 20. रोमन संख्याचा अभ्यास करताना जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की 50 पर्यंत रोमन संख्या व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर 100 असेल, 200 असेल, तर थोडीशी आपण याच्याबद्दल चर्चा करू. तर बघा सर्वप्रथम 10 30 पर्यंत 50 पर्यंत जनरली माहितच आहे. आपण बघू 50 या संख्येला रोमन संख्येमध्ये बघा असं लिहितात यल. त्यानंतर जी संख्या असते 100, राऊंड फिगर बद्दल बोलतोय आपण, 100 या संख्येला असं लिहितात रोमन संख्येमध्ये सी. लक्षात कसं ठेवणार, तर 100ला आपण सेंचुरी पण म्हणतो, तर तसं पण लक्षात ठेवा सी. त्यानंतर बघा पुढची जी पूर्ण संख्या असेल ती काय असणार, थोडक्यात 500. 500 या संख्येला रोमन संख्येमध्ये लिहितात डी मध्ये. आणि त्यानंतर संख्या आहे बघा 1000, 1000 या संख्येला रोमन मध्ये इंग्लिश मधील यम या अक्षराने दाखवतात. आणि इतर ज्या काही संख्या असेल जसं की समजा 200, 200 ला काय लिहिणार तुम्ही डबल सी, 300 असेल तर ट्रिपल सी. 400 ला मात्र 4 वेळा सी लिहिता येणार नाही तुम्हाला. 400 ला काय लिहावं लागेल माहितीये का, रोमन संख्या ह्या थोडक्यात कसं बघा तीनदा होतात, चौथ्यांदा रिपीट होत नाही, तीनदा होतात. चौथ्यांदा काय होतं, जी जवळची पाचवी आहे तिच्या अगोदरची जी असेल त्याने कमी करतात. म्हणजे जसं की समजा 400 साठी 500 पेक्षा काही 100 ने कमी आहे, मग 500 म्हणजे किती घेतो आपण बघा डी, आणि डी पेक्षा कितीने कमी आहे 100 ने म्हणजे सी. तर सी डी असं आपल्याला काय 400 ला लिहावं लागेल. तर याच्या पुढे सुद्धा 1000 असेल, 5000 असेल, 10,000 असेल, यांना रोमन संख्येमध्ये कसं लिहितात ते बघून घ्या. सोपा प्रश्न असतो. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाबद्दल चर्चा करू. प्रश्न क्रमांक 98, पुढील पदांच्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते, प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते. थोडक्यात आपल्याला काय विचारले प्रश्नाने, गाळलेले पद शोधा. तर संख्यामाला नंबर सिरीज जो आपण त्याला बोलतो त्या टॉपिकवर आधारित हा प्रश्न आहे. संख्यामालामध्ये बघा वेगवेगळ्या क्रियांचं लॉजिक असतं. गुणाकार असेल, भागाकार असेल, वर्ग संख्या असेल, घन संख्या असेल, मूळ संख्या असेल, वेगवेगळ्या संख्यांचं लॉजिक असतं. सुरुवात बघा बरेच जण की जवळच्या ज्या काही दोन संख्या आहेत यांच्यामधला काय करतात, फरक काढतात आणि फरक मध्ये तुम्हाला काही लॉजिक सापडलं त्यानुसार आपण जी काही गाळलेली जागा आहे तिथं संख्या शोधतो. वेगळ्या पद्धतीने जो प्रश्न आपल्याला दिलाय त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. हा प्रश्न आहे बघा वर्ग आणि घनाच्या लॉजिक वरती. तर दोन्ही संख्या अशी मिळवलेली आहे, 1 चा वर्ग अधिक 1 चा घन. 1 चा वर्ग किती मित्रांनो 1 आणि घन सुद्धा किती आहे 1, म्हणजे उत्तर किती आलेलं आहे 2.
त्यानंतर पुढची संख्या बघा 12, ही कशी मिळवली तर 2चा वर्ग आणि 2चा घन, हे अशा पद्धतीने 2चा वर्ग आहे मित्रांनो 4 आणि 2चा घन आहे 8, 8 आणि 4 किती होणार आहे 12. त्यानंतर 36 ही संख्या कशी आली तर आता किती असणार 3चा वर्ग, तुमचं लॉजिक तुमच्या लक्षात आलंच असेल, 3चा वर्ग आणि 3चा घन, तर 3चा वर्ग आहे 9 आणि 3चा घन किती आहे 27, 9 अधिक 27 किती होणार आहे 36. त्यानंतर काय असणार आहे 4चा वर्ग आणि 4चा घन, 4चा वर्ग किती मित्रांनो 16 आणि 4चा घन किती 64, 64 अधिक 16 किती होणार आहे 80. आणि त्यानंतर आपल्याला विचारलेला प्रश्न म्हणजे आता इथं काय असणार आहे 5चा वर्ग अधिक 5चा घन, 5चा वर्ग किती असतो 25 आणि 5चा घन किती आहे 125, 25 आणि 125 याचं उत्तर किती येणार आहे 150. आणि 150 असा आपला पर्याय कोणता होता बघा मित्रांनो डी. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे डी. जी 252 ही संख्या आहे ही काय असणार आहे 6चा वर्ग आणि 6चा घन. लक्षात येऊन जाईल तुमचा 6चा वर्ग आहे 36 आणि 6चा घन आहे 216, 216 अधिक 36 हे जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल 252. अशा पद्धतीने संख्यामालामध्ये वेगवेगळ्या काय म्हणू आपण क्रियांचं लॉजिक जोडलेलं असतं, गुणाकार भागाकार वर्ग घन. वर्ग घन थोडेसे पाठ असेल तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी म्हणू किंवा इतर प्रश्नामध्ये त्याचा निश्चितच फायदा होतो. पुढील प्रश्नाकडे वळू. 1996 साली स्वातंत्र्य दिन गुरुवारी आला असेल तर त्याच वर्षी बाल दिनाचा वार कोणता. म्हणजे आपल्याला एक तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेला वार कोणता आहे तो दिला आणि त्याच्यानंतर एक त्याच वर्षातील दुसरी तारीख दिलेली आहे. म्हणजे आपण काय म्हणू दिनदर्शिकेवर हा प्रश्न आहे. दिनदर्शिकेवर आपल्याला 2 प्रकारचे प्रश्न असतात, एक तर हा अशा स्वरूपाचा म्हणजे त्याच वर्षीची एक दुसरी तारखेचा आपल्याला वार विचारला असतो किंवा वाढदिवसावरती म्हणू आपण सरळ सरळ की आपल्याला काही वर्ष हे पुढे किंवा पाठीमागे जावं लागतं तारखेमध्ये. मग आता आपण सर्वप्रथम दिलेला प्रश्न काय करू थोडासा व्यवस्थित लिहू आणि याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगून देतो नंतर. तारीख आपल्याला दिलेली बघा स्वातंत्र्य दिन म्हटल्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे 15 ऑगस्ट ही तारीख आपल्याला दिलेली आहे आणि वर्ष कोणतं आहे मित्रांनो 1996. याचा वार कोणता सांगितला त्यांनी बघा गुरुवार. याचा वार कोणता सांगितला गुरुवार. आणि आपल्याला कोणता वार विचारला बाल दिनाचा. बालदिन म्हणल्यानंतर काय असतात तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जी जयंती तिला आपण बालदिनने साजरा करतो. तर आपण ती तारीख जी आहे 14 नोव्हेंबर, कोणती तारीख आहे मित्रांनो ती 14 नोव्हेंबर. आणि कोणतं वर्ष कोणतं असेल तेच 1996 कारण आपल्याला काय म्हटलं आहे त्याच वर्षीचा. मग 1996 याचा आपल्याला वार विचारलाय. एक सर्वसाधारण मेथड आहे जिथं कुठलाही शॉर्टकट नाही काही नाही. आपल्याला काय करायचंय की 15 ऑगस्ट 1996 पासून 14 नोव्हेंबर 1996 पर्यंत जेवढे काही दिवस होतील ते दिवस आपल्याला काउंट करायचे. जसं की आपल्याला माहितच आहे जानेवारीमध्ये किती दिवस असतात 31 दिवस, फेब्रुवारीमध्ये जर 1996 ची फेब्रुवारी असेल तर किती दिवस असणार आहे 29 दिवस असणार आहे आणि लीप वर्षाची नसती तर किती असणार आहे 28 दिवस. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या मार्चमध्ये एप्रिलमध्ये सगळे दिवस आपल्याला काउंट करायचे आणि जेवढे काही दिवस आपल्याला मिळतील त्याला आपल्याला कितीने भाग द्यायचा मित्रांनो 7ने भाग द्यायचा आहे. 7ने भाग देण्याचं कारण काय असतं कारण जो काही वार असेल रविवार असेल किंवा सोमवार असेल कोणताही असेल तो 7 दिवसानंतर काय असतो पुन्हा पुन्हा रिपीट होत असतो. मग 7ने भाग द्यायचा आणि जेवढी काही बाकी उरली असेल तेवढ्या दिवसाने काय व्हायचं आपल्याला समोर जायचंय. समोर जायचं असेल तारखेमध्ये तर समोर, पाठीमागे जायचं असेल तर पाठीमागे. ही झाली तुमची जनरल ट्रिक. परंतु त्याच्याऐवजी याच्यामध्ये 2 काय मित्रांनो शॉर्टकट तयार केलेले. तर जो काही वार असेल स्वातंत्र्य दिनाचा तोच वार असतो बाल दिनाचा. स्वातंत्र्य दिन कधी आलेला आहे गुरुवारी म्हणून बालदिन सुद्धा कधी येणार आहे गुरुवारी. ह्या प्रश्नाचं उत्तर काय असतं गुरुवार. आता कसं शोधलं नेमकं शॉर्टकट ट्रिक काय होती तर बघा ट्रिक लक्षात घ्या इकडे लिहून देतो मी तुम्हाला. वर्ष कोणतंही असो, कोणतंही असो म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की लीप वर्ष असो किंवा सर्वसाधारण वर्ष असो कोणतंही वर्ष असो त्याच्यामध्ये तारखा लिहून देतो बघा मी तुम्हाला. 1 ऑगस्ट म्हणजे टिळक पुण्यतिथी, लोकमान्य टिळक यांची ती पुण्यतिथी असते टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट. त्यानंतर मित्रांनो 15 ऑगस्ट, 15 ऑगस्ट सर्वांनाच माहिती आहे कोणता दिवस आहे स्वातंत्र्य दिन. त्यानंतर शिक्षक दिन 5 सप्टेंबर. आणि सर्वात शेवटी बालदिन जो की आपण आता इथे शोधलाय. बालदिन कोणता आपला 14 नोव्हेंबर. बालदिन किंवा आपण काय म्हणू पंडित जवाहरलाल नेहरू यांची काय जयंती, नेहरू जयंती.
हे ज्या 4 तारखा मी आता तुमच्या समोर लिहिलेल्या आहे बघा, वर्ष कोणतेही असो, 96 असो, 97 असो किंवा 2021 जे सध्या चालू आहे, कोणतंही वर्ष असो, हे जे 4 तारखा असतात ह्या एकाच दिवशी येतात. 1 ऑगस्टला जर सोमवार असेल तर 15 ऑगस्टला सुद्धा सोमवार असणार आहे, 5 सप्टेंबरला सुद्धा सोमवार असणार आहे आणि 14 नोव्हेंबरला सुद्धा सोमवार आहे. दिलेल्या प्रश्नामध्ये बघा, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कोणता वार दिला होता आपल्याला? गुरुवार. म्हणून बालदिनाला सुद्धा कोणता वार आलेला आहे? गुरुवारच आलेला आहे. हा प्रश्न आपण सोडवला. तर याला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काही शॉर्टकट ट्रिक बनवू शकता. टी, स्वा, शी, बा किंवा वेगळे वेगळे तुमच्या पद्धतीने त्याला शॉर्टकट ट्रिक बनवा. हा झाला तुमचा एक शॉर्टकट की हे जे 4 दिवस असतात हे काय होतात? एकाच दिवशी येतात. त्याचप्रमाणे अजून एक 3 दिवस आहे, म्हणजे एक 3 तारखा आहे ज्या की यांच्यापेक्षा थोड्याशा काय वेगळ्या आहे, त्या सुद्धा काय होतात? एका दिवसात. त्या पण मी तुम्हाला सांगतो. पहिली तारीख आहे बघा त्याच्यामध्ये 1 मे. 1 मे म्हणजे काय होतात? आता कामगार दिवस असतो किंवा आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्र दिन. कामगार दिन किंवा आपण काय म्हणू? महाराष्ट्र दिन. त्यानंतर याच्यामध्ये पुढची तारीख येते बघा 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबरला काय असतं? महात्मा गांधी जयंती. तर बघा मी इथं लिहितो गांधी जयंती किंवा महात्मा गांधी जयंती. आणि त्यानंतर सर्वात शेवटी असतं बघा इथं 25 डिसेंबर. 25 डिसेंबर या दिवशी कोणता सण असतो? क्रिसमस, नाताळ. तर बघा नाताळ म्हणू आपण त्याला, क्रिसमस, नाताळ. तर हे 3 दिवस आहे. पुन्हा यांच्यासाठी पण तुम्ही काही लक्षात ठेवू शकता. मी असं लक्षात ठेवलेला का म ना, म्हणजे का म्हणजे काय होईल आपलं? कामगार दिवस, म म्हणजे काय होईल? महात्मा गांधी जयंती आणि ना म्हणजे काय होऊन जाईल? नाताळ. हे अशा पद्धतीने मी लक्षात ठेवलेलं आहे. त्यानंतर हे इकडचे 4 दिवस हे आणि हे वेगवेगळे असतात, म्हणजे यांचा दिवस आणि यांचा दिवस सारखा नसतो. परंतु समजा 1 मेला जो काही वार असेल, आपण असं गृहीत धरू की 1 मेला आहे समजा गुरुवार, तर 2 ऑक्टोबरला सुद्धा गुरुवारच येणार आहे आणि 25 डिसेंबरला सुद्धा गुरुवारच येणार आहे. तर अशा पद्धतीने दिनदर्शिकाचा आपण एका टाईपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. म्हणजे कोणती टाईप? तर त्याच वर्षामध्ये मागचा किंवा पुढचा वार शोधणे. दुसरा कोणता टाईप असतो मित्रांनो? की आपल्याला काही वर्ष मागे किंवा पुढे जावं लागतं. म्हणजे काय करतात? आपल्याला वाढदिवसाबद्दल जनरली त्या टॉपिकमध्ये प्रश्न असतात. त्या प्रश्नामध्ये वाढदिवसाबद्दल विचारलं असतं की जन्मदिवसाचा वार जर गुरुवार असेल आणि 99 साली जन्म झाला असेल तर 7वा वाढदिवस कोणत्या वारी येईल, 8वा कोणता येईल, त्यालाही आपण पुढील येणाऱ्या प्रश्नामध्ये बघून घेऊ. तर पुढचा प्रश्न बघू मित्रांनो आपण. 99 नंतर 100वा. जर x चा वर्ग अधिक 7x अधिक 12 भागिले x अधिक 4 बरोबर 0 असेल तर x बरोबर किती? तर बीजगणित बैजिक राशीवर आधारित हा प्रश्न आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे? हे जे काही वर्ग समीकरण अंशामध्ये दिलेलं आहे, काय वर्ग समीकरण दिलंय? x वर्ग अधिक 7x अधिक 12 यांचे काय करून घ्यावं लागेल? अवयव पाडावे लागतील. आणि खाली जी संख्या दिलेली पुन्हा काय दिलेली बैजिक राशी खाली? x अधिक 4. याच्यामध्ये काय होणार? त्यांचं कॅन्सल होणार. बरोबर काय दिलेलं आहे आपल्याला? तर बरोबर काय दिलेलं बघा? 0. तर अवयव कसे पाडतात वर्ग समीकरणाचे? ही जी काही संख्या दिलेली आहे जिच्या सोबत काय म्हणू आपण? चल नाहीये. किती संख्या आहे ती? 12. 12 हा गुणाकार आला पाहिजे आणि 7 ही काय आली पाहिजे? बेरीज किंवा वजाबाकी. तर सगळ्यांना माहिती आहे 4 त्रिक 12. 4 त्रिक किती होणार आहे? 12 आणि 4 आणि 3 यांची बेरीज किती होणार आहे? 7. परंतु शोधताना त्यांनी तुम्हाला अजून एक थोडीशी मदत करून दिलेली असती. छेदामध्ये जी काही संख्या दिलेली असते तो त्याचा एक अवयव, म्हणजे ह्या वर्ग समीकरणाचा x अधिक 4 हा एक अवयव आहे. एकच आपल्याला शोधायचा आहे. म्हणून आपण काय करायचं? 12 हे 4च्या पाड्यामध्ये किती नंबर येतात तेवढं शोधायचं फक्त. बाकी त्यांनी आपल्याला शोधून दिलेलं आहे. म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे वर्ग समीकरणाचे 2 अवयव पडणार, x अधिक 3 आणि काय पडणार? x अधिक 4. आणि भागाकारामध्ये छेदामध्ये किती आहे? x अधिक 4. मग इथं काय होईल? x अधिक 4 x अधिक 4 कॅन्सल. बरोबर किती दिलेलं आपल्याला? 0. म्हणजे बघा x अधिक 3 बरोबर जर 0 असेल तर x ची किंमत किती येणार आहे? -3. x ची किंमत किती येणार आहे? -3. आपला पर्याय कोणता आहे? तो पर्याय पहिलाच आहे. x बरोबर किती आले आपले? -3. तर अशा पद्धतीने बैजिक राशींचा हा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. जर बघा मित्रांनो, तुम्ही मागे ज्या प्रश्नपत्रिका आहे 2013 पासून 2019 पर्यंतच्या, त्यांचा जर थोडासा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आपण जी काही ही 10 प्रश्न बघितली, प्रश्न क्रमांक 91 पासून 100 पर्यंत. 91 ते 100 का? कारण तुमचा जो पेपर असतो टीईटीचा तिथं सुद्धा 91 पासून 120 पर्यंत हे कशाचे? गणित या विषयाचे प्रश्न असतात. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 100 पर्यंतचे प्रश्न बघितले. अशा स्वरूपाचे जे प्रश्न असणार आहे, संभावित प्रश्न आपण त्यांना म्हणू, हे आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.